हा नवीन नवीन शीट मजा आहे बाबा, मजा कायची बाबा. नवीन शीट असो किंवा जुनं सीट पळावं तर लागतंय, हप्ते तर भरावे लागतात. ते डायलॉग नाही का हिंदीतला जुना पिक्चर आहे, आठवण आहे मला कधीच आहे, 2010-12 असलं आय थिंक. EMI लिया है तो चुकाना पडेगा, असंच काहीतरी डायलॉग आहे का लोन आहे असं काहीतरी, लोन लिया है तो चुकाना पडेगा. तसं झालंय आपलं, घेतलंय लोन तर फेडायचं लागणार. वाजले तर 9:57, म्हणजे आता जस्ट चालू करणार, म्हणजे 10 वाजता चालू केल्यावर काही धंदा होणार, पण 1000 तर करणार भाऊ, त्याशिवाय तर जाणार नाही. कारण हप्ता पळावं लागणार. अरे किती आज 17 पळावं लागतं आता. चला 2 ऑर्डर झाल्या ओलाचे. पहिली ऑर्डर होती नवले ब्रिजला, सकाळ सकाळ पहिली ऑर्डर नवले ब्रिजला पडली. म्हटलं जाऊ का नको, पण ठीक आहे गेलो. काय विषय नाही, सगळं नॉर्मल आहे, होत असतं सगळीकडं. तेच चालू आहे, सगळे रीलवर तर तेच चालू आहे. उगाच घाबरवतात आणि रोड आहे म्हणल्यावर होत राहतं ॲक्सिडेंट. माझे ते किती झालेत काय सांगू. आणि पाटण मला वाटतं त्यामुळेच गेलं आहे माझं ॲक्सिडेंटमध्येच. बऱ्याच वर्षापूर्वी मला वाटतं झोमॅटोमध्ये होतो तेव्हा मी लय वेळा पडलेलं. नवीन नवीन गाडी घेतलेली तेव्हा फुल जॉमत होतो नाही का, तेव्हा बऱ्याच वेळा पाटणीवर पडलेले, हातापाय लागलेले. त्यामुळे मला वाटतं ते कुठंतरी दुखणं नंतर कंटिन्यू होतं. आणि मला असं वाटलं की ते 2 व्हीलर चालून झाल्यानंतर रिक्षा घेतली, मग ते अजून वाढलं. जाऊ दे आता, काय झालं गेलं संपलं, होत राहतं. घाबरण्याचं काही कारण नाहीये, काम करत राहायचं. फक्त गाड्या हळू चालवायच्या, जोरात चालवू नये गाड्या, जेणेकरून आपल्याला आणि समोरच्याला बी त्रास होऊ नये. तर पहिली ऑर्डर नवली होती, नवलीवर नाही काय दुसरी ऑर्डर पडली ओलाची हडपसरला. आता आपण हडपसरला आहोत आणि पलीकडे बघू शकता ट्रॅफिक किती आहे. हे जो कंटेनर आहे ह्याच्या पुढं ट्रॅफिक आहे, ते फार मग कुठवर आहे तिथवर इथनंच पूल स्टार्ट होतोय, मग डायरेक्ट पूल संपूस तोपर्यंत, जी की खूप मोठी गर्दी आहे. आणि आता इकडे बी वाढायला आहे, हाय का कुठवर गर्दी आली बघा, हे का चालू आहेत गाड्या, पण लांबपर्यंत ट्रॅफिक वाढले, ट्रॅफिक लेन. तर पहिली ऑर्डर 108 रुपयाची काहीतरी होती, दुसरी लगेच 307 रुपयांनी पडली आणि टोटल 420 का 30 रुपये झाले, जे की मीटर प्रमाणे आणले आपण. त्यामुळे म्हणतो मीटर प्रमाणे आणा, फायदा आहे. कस्टमर आजचं म्हणत होतं नाही का, असं कसं मी रोज येतो असं तसं. म्हटलं सर रोज नवीन ड्रायव्हर येतात, कोणाला माहीत असतं नसतं, मला माहिती म्हटलं, पण RTO प्रमाणे चालणार म्हटलं, मीटर प्रमाणे. तुम्हाला वाटलंच तर कन्फर्मेशनसाठी तुम्ही कोणालाही कुठल्याही रिक्षावाल्याला विचारू शकता. त्यांनी काय विचारलं नाही, पण विचारलं असतं तरी मला काही प्रॉब्लेम नाही, कारण मी खरं आहे, आपण खोटं थोडं बोलतो. मीटर प्रमाणे चालू आहे, मीटर प्रमाणेच येणार. आणि आता बघूया इथनं कुठलं ऑर्डर पडते कुठलं नाही. पलीकडे ट्रॅव्हलवाले थांबतं ते, पण मी इकडेच थांबलो कारण लई ट्रॅफिक आहे तिकडे. इकडे आपले निवांत मोकळे, आता पूर्ण जाऊन डायरेक्ट आतमध्ये जातो तिकडनं असं मगरपट्ट्याला. पण बघू, मगाशी एक ऑर्डर पडलेली वानवडीची 100 रुपयाची, पण हाताला नाही लागली. ओलाच आज नडतंय, ओलाने बॅक टू बॅक 2 ऑर्डर दिले. उबर आणि रॅपिडोला काय आलं काय माहिती. लवकरात लवकर उबर आणि रॅपिडो यांनी ऑर्डर द्यावी अशी नम्र विनंती. तर बघूया काय होते काय नाही. चला, आणि वाजलेत किती ते बघा, 11:23 झालेत, 400 रुपये झालेत, जे की खूप चांगली गोष्ट आहे, कारण आपण 10 लावले. 1-1.5 तासात जर 400-500 रुपये होत असेल, नॉट बॅड. अजून अर्ध्या तासात 100 रुपये होऊ शकतात, फक्त ऑर्डर पडली पाहिजे. म्हणजे 2 तासात 500 रुपये. आपण मला वाटतं एकदा 2 तासात 700-800 रुपये कमवलेले ना, एक मोठी ऑर्डर पडलेली नाही का. म्हणजे 2 तासात कमीत कमी माणूस 1000 रुपये बी कमवू शकतो. 1000 रुपयाला किती किलोमीटर होईल बरं, 30-60 किलोमीटर. 2 तासात 60 किलोमीटर जाऊ शकतो आपण. रस्ते फक्त रिकामे पाहिजे, आणि म्हणजे जास्तीत जास्त 2 तासात रिक्षावाला 1000 रुपये, 2 तासात 1000 रुपये कमवू शकतो. आणि कमीत कमी 10 रुपये बी कमवू शकत नाही, कारण धंदा आहे भाऊ. पडलं तर चांदी, नाही तर चिमगा, काही होऊ शकतं. तर बघूया नेक्स्ट ऑर्डर कधी पडते का नाही. चला, दे उजेड. तर फायनली मित्रांनो ऑर्डर मारत आपण आलो आहोत वाघोलीला, आणि बराच वेळ इथं वाया गेला, आणि दुपारी मी बराच वेळ वाया गेला. थोडं इथं बसूया, आय थिंक चांगलं येईल थोडंफार. आणि शेजारी लाईट चालू आहे, पडते का चेहरा, पडते.
काय झालं काय नाही तेवढं सांगतो. पहिला टायमिंग सांगतो. 5:23 झालेत आणि आपण वाघोलीमध्ये आहोत. जे की दुपारी मला वाटतं 12 वाजता जेवलो आपण, 12-12:30 वाजता. 2-3 तास रीलला बघत बसलो. ऑर्डर पडत नव्हतं म्हणून एक ऑर्डर पडली डायरेक्ट वाघोलीची. मटेरियल होतं त्यात, त्यामुळं पैसे जास्त घेतले आपण. 150 रुपये जास्त घेतले कारण त्यांनी आपला तेवढा टाइम वेस्ट केलाय. मी आलतो तर 4 वाजता, 4 नाही 4:30 वाजता आलतो आणि आता 5:23 झालं, म्हणजे अर्धा 1 तास वाया घालवला. साहजिक आहे भाऊ, खूपच कमी घेतले. तसे तर 500 सांगा पण होते, पण लय कमी सांगितले. त्याला म्हटलं मीटर प्रमाणे, आणि मीटर प्रमाणे म्हटलं 350-400 होतात. म्हटलं असं तसं तसं एवढा कुठं असतं 350 देणार नाही. म्हटलं गज परत घेऊन चाललो. म्हटलं मग रिक्षावाला चढणार नको करू, मी लय येडा माणूस आहे. म्हटलं भाऊ 400 होतं, 400च पाहिजे. म्हटलं मीटर प्रमाणे आणले. मीटर बघ म्हटलं, तुझ्या वर्कर लोकांना विचार. म्हटलं मीटर टाकलेलं किती वेळ थांबणार ना माणूस, थांबून तसं नाही परवडत मीटरनी वेटिंग. लांब चल, किती लांब चालायचं तेवढं चल. यायला तयार आहे. काल परवा कसं भेटलेलं एक जण, तसं यायला चल, कुठं बी तयार आहे मीटर नाही. पण तू वेटिंग करशील 5-10 मिनिटं थांबू शकतो माणूस. तू अर्धा 1-1 तास थांबवशील मित्रा, तसं नसतं ना. आमचे बी काही रूल्स असतात, आमचा बी टाइमची व्हॅल्यू असते. समोरचा माणूस काय म्हणतो माहिती का, तुम्ही तर श्रीमंतच आहे, आम्ही गरीब. अरे तू बिल्डर आहे भाई, तू बिल्डरच्या हाताखाली किंवा कामाला असशील काहीतरी. तू एवढा मोठा प्रोजेक्ट करतोय आणि तू 100 रुपयाला रडतोय, आणि त्यात प्लस तू माझा टाइम वेस्ट करतोय. आणि समजा मला A पॉइंटला उतरायचं होतं तर ते B पॉइंटला बोलवतात, B पॉइंटवरनं C पॉइंटला परत बोलवतात. तरी मी येतोय, यायला तयार आहे. आणि पैसे द्यायला तयार नव्हते. मी म्हणलं मग मी रिटर्न जाईन. म्हटलं सगळं मटेरियल घेऊन. नाही भैया दे रो हा. मग शिस्तीत दे म्हटलं. दिले पैसे. मग पण लय वेळ वाया घालवला, नाही परवडलं खरं सांगायचं. तर ऑर्डर अडीचशेची ऑर्डर होती, 300-400 रुपये घेतले. नाही परवडलं कारण आता बराच वेळ झाला बसलो इथं. आता रिटर्नला पडेल नाही पडेल माहित नाही. इकडं खाऊ गल्ली आहे, तिथं आलोय. नाश्ता बिष्टा करू म्हटलं, इथे येऊन बसू म्हटलं, कारण चांगलं दृश्य दिसल. हे बघा, हे मार्केट आहे. कसं आहे मार्केट, माऊली मार्केट आहे. तर चला बघूया, नाश्ता पाणी करून रिटर्नला पडतं का नाही बघूया. पडलं तर ठीक, नाही तर जाऊ रिटर्न. आता काय येतो मी, असं का ऑर्डर घेतो काय माहिती, मलाच माहित नाही. ऑर्डर मारत आपण मला होत स्वारगेटच्या पुढे सुदर्शनला आपल्या एरियात. आणि आता इथे एक ऑर्डर पडलेली शाहू कॉलेजच्या त्या ड्रॉप करण्यात एक पिकअप पडले ह्या लेनला. इकडं आलो तर कस्टमरने ऑर्डर कॅन्सल केली. म्हणलं नाही जायचं. म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही, मला काही इंटरेस्ट नव्हता तिथं. सोडत होतो रेल आपल्याला. म्हटलं जाऊ दे चला, कारण हात पाय दुखायला लागलेत. जेवढं झालं तेवढं खूप झालं माझ्यासाठी असं मला वाटतंय. आज ओलाचे खूप उपकार म्हणायचे. ओलावर चांगला व्यवसाय आला. रॅपिडोचे काहीच उपकार नाहीत आज. आणि उबरचा एकच उपकार, तो 250वाला 240 वाला. नंतर उबर नाही 10-12 रुपये वाढवले का वाढवले काय माहित नाही. तर कट बी करेल त्यांची इच्छा, आपल्याला काय करायचंय. किंवा प्रमोशनचे असं काहीतरी असं काय, आपल्याला नाही एवढं डोकं नाही चालत. आपण फक्त पैसा 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 फक्त आलं पैसा पैसा. रॅप बीप बनलं नाही तर रॅप सॉन्ग मिक्स मारते लोकच. व्हायरल बिरल व्हायचं. मला इंस्टाला नाही व्हायरल व्हायचं. मला यूट्यूब आवडतं. मला यूट्यूबचे व्हिडिओ बनवायला आवडतो. काय माहिती मला, म्हणजे मोठे व्हिडिओ बनवायचे आणि युट्यूबला व्हिडिओ बनवायचे. मला युट्यूबला आवडतं. तर टोटल आत्तापर्यंत जर बघितलं ओला उबर तर ओला उबर रॅपिडो नाही आणि मीटर तर 1300 रुपये 1326 काहीतरी झालं, जे की खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळं चला बस झालं. आता इथं पार्किंगला कोण भेटलं तर भेटलं ठीक आहे. 1300 रुपये म्हणजे मेंटेनन्स निघाला नाहीये. आणि वाजलेत किती ते सांगतो मला 7:23. त्यामुळं चला बस झालं. जेवढं कमवलं तेवढं पोटासाठी झालं. जास्त आशा असू नये. CNG आणि मेंटेनन्स रोजगार निघाला तेच खूप झालं. आणि तिसरी कांडी कधी बी ओढत उद्या सकाळी दुपारी. त्यामुळं उद्या साहजिक आहे 3 कांड्यावरच काम करायचंय. तर बघू काय होते काय नाही. पण म्हणलं ना 1000 केल्याशिवाय तरी जाणार नाही भाऊ. 1000 केले शब्द पाळलाय. तर चला जाऊया घरी, भेटूया त्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत गुड नाईट, बाय, शुभरात्री. चला.